आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या चरणसेवा उपक्रमाचा समारोप शुक्रवारी होत असून यंदा राज्यातील 14 जिल्ह्यातील तब्बल 4,96,000हून अधिक वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला. वारी दरम्यान पायी चालण्यामुळे होणारा शारीरिक ताण, पायांवरील फोड, स्नायूदुखी, थकवा आणि पावसाळ्यातील संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेऊन चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, औषध वितरण आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्थाही करण्यात आली. यंदा सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती, अहिल्यानगर या 14 जिल्ह्यातील 140 मुक्काम स्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. मागील वर्षी 7 जिल्ह्यात सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा दुप्पट विस्तार करण्यात आला. या सेवा कार्यात 164 आरोग्य संस्थांचा सहभाग होता. तब्बल 11,331 डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी तसेच 7,538 स्वयंसेवकांनी वारकऱ्यांची सेवा केली. चरणसेवेसाठी सुमारे 3,000 लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर करण्यात आला, तर जनजागृतीसाठी 8 आरोग्य रथ कार्यरत होते. उपक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना आयोजकांनी सांगितले की लोकसहभाग, आरोग्य संस्था, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे चरणसेवा उपक्रम प्रभावीपणे राबवता आला आणि लाखो वारकऱ्यांना प्रत्यक्ष आरोग्याचा आधार मिळाला.